नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर. आज आपणास गुरुपौर्णिमेनिमित्त मराठीतून माहिती सांगणार आहे. माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आई आणि वडील हे आपल्या जीवनात पहिले गुरु असतात आणि आई वडिलांनंतर बाकीचे सर्व गुरु आपल्या आयुष्यात येतात. आणि आज 29 जुलै तारीख आहे. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, त्यामुळं मी ही माहिती सांगत आहे. आई वडील हे आपल्या जीवनातले पहिले गुरु असतात, कारण की आई वडील मुलांवर चांगले संस्कार घडवण्याचं काम करतात. आई वडील मुलांना चालायला शिकवतात, पळायला शिकवतात, धावायला शिकवतात आणि शिक्षणामध्ये प्रगती करायला शिकवतात. आणि शिक्षणामध्ये प्रगती करताना शिक्षकांची गरज लागते, प्राध्यापकांची गरज लागते. असे जे अनेक क्षेत्र आहेत, डॉक्टरांची पण गरज लागते, वकिलांची पण गरज लागते. असे भरपूर क्षेत्र आहेत आपल्या आयुष्यात. असे अनेक क्षेत्र जे आहेत, सर्व क्षेत्रातल्या माणसांना गुरूंचे आशीर्वाद घेणे भाग पडते. चांगले संस्कार निर्माण झाले की गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असतो. आई वडील आणि शिक्षक हे मुलांना वेगवेगळ्या पदावर नेण्याचे काम करतात. शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, सर्व क्षेत्रातील CA, चार्टर्ड अकाउंटंट असे अनेक जे पदं आहेत ते आई वडील आणि शिक्षकांमुळं मुलांचे पूर्ण होतात आणि मुलींचेही एज्युकेशन पूर्ण होतात, शिक्षण पूर्ण होतात. आई वडिलांनी मुलांकडे चांगल्या दृष्टीने संस्कार केले की मुलं खूप पुढे जातात. नेहमी मोठ्या गुरूचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आता मी गुरूंबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगायला सुरुवात करणार आहे. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र आणि आदराचा मानला जातो. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेची सविस्तर माहिती खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेऊया. 1. गुरु शब्दाचा अर्थंग अंधकार. या शब्दाचा अर्थ अज्ञान किंवा अंधार असा होतो. चा प्रकाश असा या शब्दाचा अर्थ अंधकार नष्ट करणारे तेज किंवा ज्ञान असा होतो. थोडक्यात शिष्याच्या मनातील अज्ञानाचा नाश करून त्याला सन्मार्ग दाखवणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय. 2. व्यास पौर्णिमा आणि इटासत्या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महाभारताचे लेखक, वेदांचे संकलन करणारे आणि 18 पुराणांचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. वेदव्यासांना मानवाचे आद्य गुरु मानले जात असल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ ही पौर्णिमा साजरी केली जाते. विविध धर्मामधील महत्त्व. हिंदू धर्म या दिवशी गुरूंची पाद्यपूजा करून त्यांना गुरुदक्षिणा दिली जाते
आणि आदर व्यक्त केला जातो. बौद्ध धर्म. भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथे आपल्या पहिल्या 5 शिष्यांना या दिवशी पहिला उपदेश धम्मचक्र प्रवर्तन दिला होता. जैन धर्म. जैन परंपरेनुसार भगवान महावीरांना त्यांचा पहिला अनुयायी गंधर्व इंद्रभूती गौतम या दिवशी मिळाला आणि ते गुरु बनले. 4. जीवनातील पहिले गुरु. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना जीवनातील पहिले गुरु मानले जाते. आई आपल्याला जन्मासोबतच पहिले संस्कार शिकवते आणि वडील आपल्याला जगाशी लढण्याचे धैर्य देतात. त्यानंतर शालेय शिक्षक, आध्यात्मिक गुरु आणि आपल्याला चांगली दिशा दाखवणारे प्रत्येक व्यक्ती ही गुरुस्थानी असते. 5. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि देवाचे स्मरण करावे. आपल्या गुरूंचा किंवा शिक्षकांचा आशीर्वाद घ्यावा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. गुरूंच्या अनुपस्थितीत महर्षी वेदव्यास किंवा भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची पूजा करावी. गुरुमंत्राचा जप करावा आणि गरजूंना यथाशक्ती दान करावे. तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांसाठी मराठीतून शुभेच्छा संदेश विशेष हवे असेल की गुरुपूजेची सविस्तर विधी जाणून घ्यायची आहे. या संदर्भात मी माहिती सांगितली आहे आणि मी आता गुरुचे मंत्र सांगणार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मला हे श्री गुरुदेव दत्त दिसले.